अधिक मास महात्म्य कसे वाचावे जाणून घेऊयात. अधिक मास महात्म्याच्या पोथीत 31 अध्याय आहेत. हे महात्म्य पुरुषांनी किंवा स्त्रियांनी कोणीही वाचावे. रोज मंगलाचरणाचे श्लोक म्हणजे वक्रतुंड महाकाय, शांताकारं भुजगशयनं, मुकं करोति वाचालं, कृष्णाय वासुदेवाय हे म्हणून पुरुषोत्तमाय नमः असा 3दा नमस्कार करावा. पहिल्या दिवशी 1 ते 5 अध्याय, दुसऱ्या दिवशी 6 ते 10 अध्याय, तिसऱ्या दिवशी 11 ते 15 अध्याय, चौथ्या दिवशी 16 ते 20 अध्याय, पाचव्या दिवशी 21 ते 25 अध्याय, सहाव्या दिवशी 26 ते 30 अध्याय आणि सातव्या दिवशी 31वा एकच अध्याय वाचून समाप्ती करावी. सातव्या दिवशी राधाकृष्णाच्या मूर्तीची, 3 असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीची पंचोपचारांनी पूजा करावी. पोथीसाठी वेगळा पाठ, स्वतःला बसण्यासाठी लोकरीचे किंवा कुशाचे आसन असावे. पोथीचे वाचन सकाळी किंवा संध्याकाळी करावे. पोथी वाचनासाठी ब्राह्मण बोलवल्यास त्याला शेवटी भोजन द्रव्य दक्षिणा देऊन सन्मान करावा. तसं बघायला गेलं तर संपूर्ण महिनाभर रोज एक अध्याय वाचायचा असतो, पण महिनाभरात वाचताना कधीतरी त्यात अडचणी येऊ शकतात, म्हणून पोथी 7 दिवसात किंवा 5 किंवा शक्य तर 3 दिवसात समाप्ती करावी. पण ज्यांना जमेल त्यांनी आवर्जून संपूर्ण महिनाभर वाचन करावे. अधिक मासातील व्रते, नियम, साधना, उपासना, दानादी पुण्यकर्म केल्यावर मनुष्याला सुख, शांती व समाधान लाभते, त्याची प्रगती होते, इच्छित मनोरथे पूर्ण होतात व मोक्ष प्राप्ती होऊन जीवनाचे सार्थक होते. ज्या घरात अधिक मासातील व्रत नियमांचे श्रद्धेने, निष्ठेने विधियुक्त आचरण होते, तेथे नेहमी उत्साहाचे वातावरण राहते. त्या घरात देवता वास करतात आणि त्यामुळे तेथील दुःख, संकटे, बाधा आदींचे निवारण होऊन घर संपत्ती व सौख्याने भरून जाते. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा. अधिक मासाच्या महात्म्यासह भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.